मंगळसूत्र घालून रुद्र ओवीने मोठा टास्क पार केलेला. सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. आता सप्तपदीची तयारी होत होती. शौर्यचे प्रश्नही तिथे चालू झाले. बाबा, तू आए के गले में क्या डाले? त्याच्या साध्या प्रश्नाने रुद्र ओवी दोघेही अवघडले. रुद्र त्याचा गाल ओढत विषय बदलत बोलला, पैलवान, आता इथून पुढे बोलताना मराठीत बोलायचं. शौर्य लगेच उत्सुकतेने आपल्या केसांचा टोप हलवत मान इकडे तिकडे करत बोलला, मी बोलते की मराठी, मुझे आती है. त्याचं हिंदी मिश्रित लिंग मिश्रित बोलणं ऐकून रुद्रला हसायला आलं. त्याच्याकडे पाहताना रुद्र थोडासा हसला आणि पुन्हा त्याचे गुबगुबीत गाल ओढत प्रेमाने बोलला, पैलवान, घरी गेल्यापासूनच तुझी शिकवणी चालू करायला पाहिजे. शेजारी बसलेली ओवी ऐकत होती. रुद्रचं बोलणं ऐकून ती सुद्धा किंचित गालात हसली. शेजारी आरुष तिचा हात हातात घेऊन तिला उत्सुकतेने विचारत होता, आई, तू सुद्धा माझ्यासोबत घरी येशील ना? ओवीने थोडंसं हसत त्याच्याकडे बघून मान हलवली. हो. आरुष आनंदाने बोलत होता, मी ना तुला आपलं घर दाखवीन, आपली मंगनी दाखवीन, आपली मनीमाव दाखवीन, माझी शाळा दाखवीन. तू बघशील ना आई? ओवीने पुन्हा त्याच्याकडे बघून हसत मान हलवली. बघेन. इकडे मंदिरात रुद्र ओवीच्या डोक्यावर अक्षदा पडत होत्या आणि मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या एका पारावर एक बाई तोंडाला स्कार्फ गुंडाळून तिथूनच अक्षदा टाकत होती. मंदिरात जाण्याची तिची तीव्र इच्छा होत होती, पण तिने खूप मुश्किलीने स्वतःला रोखलेलं. तिच्या डोळ्यातून एकसारखं पाणी येत होतं. त्या अक्षदा तिच्याच आसवांनी भिजूनच रुद्र ओवीसाठी भिरकावल्या जात होत्या. मंगलाष्टका संपल्यावर हातातील अक्षदा सगळ्या मंदिराकडे भिरकावत ती बाई मनापासून देवाला हात जोडत डोळे बंद करून रडविल्या आवाजात बोलली, आता तरी त्यांचा संसार फुलू दे, त्यांच्या सुखाची येल वाढतच जाऊ दे. तिची नजर मंदिरात कोणाला तरी शोधत होती. ती व्यक्ती नजरेत पडण्यासाठी तिचा जीव व्याकुळ होत होता. तिला पाहण्यासाठी आपसुकच तिचे पावले पुढे चालू लागली. त्या मुलीमध्ये तिला पाहताना या बाईचे डोळे पुन्हा भरून आले. ऊर भरून आला. लांबूनच कपाळावर बोटे कडाकडा मोडून थरथरत्या हाताने ओठावर हातांची बोटे ठेवत तिने हवेतूनच तिला पापी दिली आणि कोणाच्या लक्षात यायच्या आधीच माघारी वळली. जाताना तिने स्कार्फ काढला आणि त्याच स्कार्फमध्ये चेहरा घोळसत रस्त्याने रडत चालली होती. परिस्थिती तीच, घटना तीच, वेळ सुद्धा तीच, तेच क्षण, तेच माहोल, तरी सुद्धा प्रत्येक जण तो क्षण वेगळा जगत होता. इकडे मंदिरात अचानक सारंगने डोक्याला हात लावला आणि सुरेखाताईंना बोलला, पाहुण्यांना घालायची अंगठी कुठे? अगं, मगाशीच घालायला हवी होती. आता सगळं रीतीने होते तर रीतीनेच होऊ दे. सुरेखाताईंनी आपल्या एका चैनीच्या पिशवीतून अंगठीची डब्बी सारंगच्या हातात दिली. त्या थोड्या काळजीने बोलल्या, दागिना एकच घातलाय तर तो तरी त्याला तोला मोलाचा हवा होता. आपल्याला कळतंय, पण तू सांग त्यांना. ती डब्बी घेत सारंग त्यांना समजावत बोलला, जे सांगायचं होतं ते सांगेल, तू नको काळजी करू. प्रत्येक अँगलने फोटो काढण्यात बिझी असणाऱ्या नानाला सारंगने टेन्शनमध्ये आवाज दिला, ए नाना, थोडं काम होतं. काय झालं सारंग? नाना आपला मोबाईल बाजूला करत बोलला. ती डब्बी नानाच्या हातात देत सारंग काळजीने बोलला, हा एवढाच दागिना आम्ही केलाय आणि तो सुद्धा म्हणजे ही एक अंगठी अर्ध्या तोळ्याची सुद्धा नाहीये. पाहुण्यांना सांग आमची परिस्थिती. नाना सारंगच्या खांद्यावर हात ठेवत त्याला समजावत होता, याची काहीच गरज नव्हती सारंग, पण तुम्ही जर स्वखुशीने दिली तर रुद्र नक्की घेईल. मी देतो त्याला. आणि पुन्हा नानाला चेतनची आठवण आली. सारंग, चेतनने दागिने नाहीत ना दिले? दागिन्यांना कोण भीक घालतं? त्याने आपल्या ओवीला पुन्हा दिलं, हे काय कमी आहे का नाना? हां, तेही आहेच म्हणा. चेतनचा चेहरा आठवून नानाच्या डोक्यात तिडक गेली. तो सारंगकडे बघून कुचक्यासारखा बोलला,
त्या लुच्च्याला आपण त्याच्या लायकीपेक्षा जास्तच दिलं, सोनं असो नाहीतर ओवी. सारंग दुखऱ्या आवाजात बोलला. ओवीचं लग्न होतंय, त्याच्या नावाची सावली सुद्धा नको माझ्या ओवीच्या संसारावर. त्याचा विषयच नको. एक सुस्कारा टाकत नाना हातातील डबी गोल फिरवत बोलला. बरोबर बोलतोयस तू. तुम्ही दोघे गप्पा काय मारताय? जा ना, ती अंगठी पाहुण्यांना द्या. सुरेखाताई मागून त्याच्या जवळ येत बोलल्या. आलोच, असं बोलून नाना रुद्रकडे गेला. रुद्र शौर्याचे गाल ओढत थोडासा हसत काहीतरी बोलत होता. ओवी सुद्धा आरुषसोबत हसत काहीतरी बोलत होती. सप्तपदीची तयारी ब्राह्मण करत होते आणि नाना रुद्रच्या बाजूला बसत त्याच्या हातावर ती डब्बी ठेवत बोलला. तुझ्यासाठी आहे. ती डब्बी पाहून रुद्रने गोंधळून विचारलं, काय आहे आणि कोणी दिलं? त्याच्या हातावरची डब्बी उघडत नाना त्याला समजावत बोलला. सारंगनं दिलीये अंगठी, तुझा मान आहे, ठेवून घे. 4 माणसात उठण्या बसण्याचे संस्कार असल्यामुळे रुद्रने ते पुन्हा अंगठी नानाच्या हातात दिली आणि हळूच बोलला. काय ठेवून घे? मी आधीच सांगितलेलं, मला काही नकोय. नाना सुद्धा हळू आवाजात बोलला. पुन्हा ती अंगठीची डब्बी रुद्रच्या हातावर ठेवत बोलला. त्यांनी दिलीये तर घाल ना. कशाला उगाच? सोनं काय झाडाला लागलंय का? तू सारंगला सांग, मला काही नको. असं बोलून रुद्रने ती अंगठी पुन्हा नानाच्या हातात ठेवली. ओवी पाहतच होती. सारंगचंही लक्ष होतंच. सारंग त्याच्याजवळ येत हळू आवाजात बोलला. माफ करा, आम्ही जास्त काही घातलं नाही. एक साधीशी अंगठी केलीये तर रागावू नका. सारंग चुकीचं समजतोय हे रुद्रच्या लक्षात आलं. तो सारंगला समजावत बोलला. माझा देण्याघेण्यावर विश्वास नाही आणि मला काहीच नकोय. तुम्ही तुमची बहीण दिलीत हेच खूप आहे. रुद्र सारंगसोबत बोलत असताना ओवीने नानाला जवळ यायला खुणावलं. नाना पटकन ओवीच्या पलीकडे आरुष शेजारी जाऊन बसला. बोल, काय बोलतेस? ओवी नानाला एकदम हळू आवाजात बोलली. त्यांना सांग मी केलीये, घ्या. नाना पुन्हा हळू आवाजात बोलला. मग तू सांग की, तुझ्या शेजारीच तर आहे. ओवी पुन्हा तशीच बोलली. नाही, तूच सांग. कसं व्हायचं हिचं? नानाने मनातच कपाळावर हात मारला आणि पुन्हा रुद्रच्या शेजारी येऊन बसत त्याच्या कानात पुन्हा बोलला. अंगठी ओवीने केली, आता तरी घाल. रुद्रने आश्चर्याने नानाकडे पाहिलं. नानाने हो म्हणून मान हलवत अंगठीची डब्बी पुन्हा रुद्रच्या हातात दिली. हे तुला माहिती होतं? त्याचा आवाज शांत असला तरी नजरेने रुद्र रागावतोय हे नानाच्या लक्षात आलेलं. मला काहीच माहित नव्हतं, नाना शांतपणे बोलला. की रुद्रच्या शेजारून हळूच आवाज आला. घाला ना प्लीज. रुद्र अंगठी घालायचा नकार देतो हे पाहून ओवीला खूप टेन्शन आलं. चेतनने तर अडून हुंडा मागून घेतलेला. गळ्यातील चेन 2 तोळ्याला काही मिली कमी होती, तर पहिल्यांदा सासरवाडीला गेल्यावर त्याने ही गोष्ट तुच्छतेने बोलून दाखवलेली. आणि एका बाजूला हा रुद्र. सारंग नाना जबरदस्तीने देऊ पाहतात तरी सुद्धा घ्यायला तयार नव्हता. ती अंगठी ओवीसाठी खूप स्पेशल होती. तिने स्वतःकडे साठवलेल्या पैशातून ती केली होती. अंगठी हलकी असली तरी तिच्या मेहनतीची होती आणि तिला मनापासून वाटत होतं की रुद्रने ती घालावी. नानाला रागवताना पाहून शेवटी हीच हिम्मत करून रिक्वेस्ट करत बोलली. घाला ना प्लीज. घाल ना प्लीज. खूप वर्षांनी हीच टोन पुन्हा ऐकलेली आणि रुद्रला गौरीची आठवण झाली. ती लाडात आल्यावर अशीच बोलायची. ती टोन ऐकल्यावर रुद्रने संतपणे ओवीकडे पाहिलं. ती पुन्हा तशीच बोलली. घाला ना प्लीज. त्याच्या आतमध्ये पुन्हा एक भावनांचा संभ्रम निर्माण झाला. समोर ओवी होती, पण गौरीची पुसकशी छबी तिच्यातून उमटली आणि रुद्रने अंगठीची डब्बी तिच्या पुढे केली. तो तयार झाला हे पाहून ओवीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. तिने वरच्यावर ती डब्बी उचलली. रुद्रने कधी हात पुढे केला, तिने कधी अंगठी घातली, त्याला काहीच कळलं नाही. ए होईना बाळ. असं बोलतच नानाने फोटो काढला आणि इतरांनी टाळ्या वाजवल्या. तसा रुद्र दचकला. हातात पाहिलं तर अंगठी चढवलेली गेलेली. ती अंगठी कुतूहलाने पाहत शौर्य गोल गोल फिरू लागलेला. मुलांना बाजूला ठेवा आणि सप्तपदीसाठी उभे राहा, ब्राह्मणाने सांगितल्यावर शौर्य रुद्रला घोरपडीसारखा चिकटलेला. तुला मोबाईल देतो, इकडं ये. नाना त्याला मोबाईलचं लालच दाखवत बोलत होता. पण शौर्य स्वरूप
शौर्याने रुद्रच्या खांद्यात तोंड खूप असला आणि अजूनच चिटकला. असू दे, त्याला सावरून घेत रुद्र उभा राहिला. ओवीचा हात घट्ट पकडून आरुष तिच्या सोबत होता. तो त्याच्या दिद्या आणि तायड्यांकडे बघून सारखा हसत होता. तो त्याचा आनंद हसण्यातून व्यक्त करत होता. सप्तपदीसाठी दोघेही उभे राहिले आणि नानाची फोटो काढण्याची गडबड पुन्हा चालू झाली. हा थांबा थांबा, हा इकडे बघा. ओवी, वर बघ. वर म्हणजे वर नाही ग, समोर बघ, समोर. हा हा, माझ्याकडे. नाना पुन्हा उत्साहात फोटो काढू लागला. ओवीला लाजल्यासारखं होत होतं. ती आरुषकडे बघतच नानाला मनात रागवत होती. हा नाना किती लाजवतो, हे उगाच ओरडत नाहीत त्याला. त्याला ना ओरडायलाच हवं, मुद्दामून करतो सगळं. होमामधील अग्नी प्रज्वलित होत होता. सप्तपदीला सुरुवात करताना रुद्रने प्रथेप्रमाणे हात पुढे केला, पण ओवीचं लक्ष नव्हतं. ती नानाला मनावर रागवत होती. रुद्रने हात पुढे करून सुद्धा तिचं लक्ष नव्हतं. एवढा मोठा हात दिसत नाहीये, लक्ष कुठं असतं यांचं? शौर्याला व्यवस्थित घेत रुद्रचं मनातून चालू होतं. आणि एक शेवटचा पर्याय म्हणून तिच्याकडे पाहत हळू आवाजात खोकरला. हम्म. आवाज आल्यावर ती मनातच, आता इतक्या लोकांसमोर यांना काय बोलायचं आहे? तिने समोर बसलेल्या सासरच्या माहेरच्या सगळ्या गोतावळ्यावर नजर फिरवली, पण सगळे त्या दोघांकडे हसत मुखाने पाहत होते. त्या सगळ्यांना पाहून ती बावरून पुन्हा मनातच बोलली, बापरे, आता या सगळ्यांसमोर मी काय बोलू? मी नाही बोलणार. असं स्वतःशी चालू असतानाच तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं. एक नजर बघायला सुद्धा किती वेळ घेतात. तो तिच्याकडे पाहून मनातच बोलला आणि नजरेनेच त्याच्या हातकडे बघण्याची खूण केली. तिचा हात मागण्यासाठी त्याने पुढे केलेला हात पाहून तिने मनातच कपाळावर हात मारला आणि किंचित गालात हसत मनातच बोलली, इथूनच वेंधळेपणाला सुरुवात झाली. ओवी. आरुषचा हात घट्ट पकडत तिने पटकन हात पुढे केला, पण त्याच्या हातापर्यंत हात येऊन ती थांबली. दोघांचेही हात जवळजवळच होते. काय पोज आहे? स्वतःचीच बोलत नानाने फोटो काढला. ब्राह्मणाचे मंत्र चालू झाले. दोघेही आपापल्या हाताकडे पाहत होते. रुद्रच्या तांबूस राखट हातावर आताच ओवीने घातलेली अंगठी उठून दिसत होती. रुद्रने पहिल्यांदाच तिचा हात इतक्या बारकाईने पाहिला. हात पाहता क्षणी त्याला जाणवलं, हा हात गौरीच्या हातापेक्षा नाजूक आहे. गोऱ्या पाटमोऱ्या हातावर मेहंदीची बोल आणि त्याच्या भोवती मेहंदीचे ठिपके त्या हाताला शोभा देत होते. नंतर नजर थोडी पुढे गेली आणि तिथेच थांबली. त्याला नेहमीच भुरळ घालणाऱ्या त्या हिरव्या गडद बांगड्या. त्या बांगड्यांना पाहून काय त्यातील एक गोडचा तार छेडली गेली आणि त्याने तिच्या हातावरची नजर हटवली. 1-2 सेकंद नंतर शौर्य रुद्रच्या कानात बोलला, तू आईचा हात पकडती का बाबा? हा, फोटो काढला. आता हात हातात घ्या आणि करा सप्तपदीला सुरुवात. नाना बोलल्यावर रुद्रने त्याच्याकडे वैतागून पाहिलं. याचं काय चालू आहे? सगळ्यांसाठी तो क्षण होता, पण या दोघांसाठी तो क्षण तिथेच थांबलेला. एक विचित्र भुरभुर दोघांना जाणवत होती. ओवी लाजून खाली बघत हात पुढे करून उभी होती आणि रुद्र पहिल्यांदा स्वतःहून गौरीशिवाय कोणा दुसऱ्या स्त्रीला स्पर्श करणार होता. ब्राह्मणाने हात पुढे करून हात हातात घ्यायला खुणावलं आणि मंत्र जोराने म्हटला. पाऊल त्यानेच उचलायचं होतं, तिथेही आणि तिथेही, इथेही आणि तिथेही, याची त्याला कल्पना होती. दीर्घ श्वास घेत शौर्याला एका हाताने पुन्हा व्यवस्थित घेत त्याने अलगद तिचा नाजूक हात आपल्या हातात घेतला आणि त्याचा राखट पण उबदार हाताचा पहिल्यांदाच स्पर्श होताच ओवीच्या अंगावर शहारा आला. तिने आरुषचा हात पुन्हा घट्ट पकडला आणि सप्तपदीला सुरुवात झाली.